नमस्कार मंडळी. समजा तुमच्या खिशात 1,000 रुपये आहेत, पण 5,000 रुपये मिळवण्याच्या मोहात तुम्ही ते 1,000 रुपये सुद्धा गमावले, तर तुम्हाला कसे वाटेल? कधी कधी आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींची आपल्याला किंमत कळत नाही आणि अधिक मिळवण्याच्या मोहात आपण जे आहे ते सुद्धा गमावून बसतो. अशा वेळी आपल्या मराठीत एक अतिशय समर्पक म्हण वापरली जाते, हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणे. चला तर मग या म्हणीचा अर्थ सांगणारी एक रंजक गोष्ट ऐकूया. एका गावात हरिभाऊ नावाचा एक शेतकरी राहत होता. तो कष्टाळू होता, पण थोडासा हावरा स्वभावाचाही होता. एके दिवशी तो शेतातून घरी परतत होता. त्याच्या हातात ताज्या भाज्यांनी भरलेली टोपली होती. बाजारात त्या भाज्यांना चांगला भाव सुद्धा मिळणार होता. रस्त्यात चालत असताना त्याला थोड्या अंतरावर एक ससा दिसला. मोठा, तगडा आणि वेगवान ससा. हरिभाऊच्या मनात विचार आला, हा ससा पकडला तर बाजारात चांगले पैसे मिळतील. तो मोहाला बळी पडला. त्याने हातातली भाज्यांची टोपली रस्त्याच्या कडेला ठेवली आणि सशाच्या मागे धावू लागला. ससा पुढे, हरिभाऊ मागे. बराच वेळ धावाधाव झाली, पण ससा काही त्याच्या हाती लागला नाही. शेवटी ससा जंगलात पळून गेला आणि थकलेला हरिभाऊ परत आला. पण आता दुसरीच अडचण त्याची वाट पाहत होती. जिथे त्याने भाज्यांची टोपली ठेवली होती, तिथे ती नव्हती. काही जनावरांनी भाज्या खाल्ल्या होत्या आणि उरलेलं सामान सगळीकडे विखुरलं होतं. आता ना ससा मिळाला, ना भाज्या शिल्लक राहिल्या. हरिभाऊ हताश होऊन बसला. तेव्हा तिथून जाणाऱ्या एका वृद्ध माणसाने म्हटले, अरे हरिभाऊ, तू तर हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागलास. मित्र मैत्रिणींनो, जे आपल्या हातात निश्चितपणे आहे ते सोडून अनिश्चित किंवा जास्त मिळवण्याच्या मोहात धावणे आणि शेवटी दोन्ही गमावणे, यालाच म्हणतात हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. आयुष्यात अनेकदा अशा संधी येतात. चांगली नोकरी असताना अवास्तव आशेने निर्णय घेणे, निश्चित फायदा सोडून अनिश्चित फायद्याच्या मागे धावणे, किंवा जे आहे त्याची किंमत न ओळखता आणखी काहीतरी मिळवण्याचा मोह करणे, यामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून जे आपल्या हातात आहे त्याची किंमत ओळखा, कारण अतिहाव कधी कधी हातचंही घालवतो. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी म्हटलं आहे, हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. धन्यवाद.